ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवोभव. भारतातलं एक छोटस गाव झाशी कोणत्या नावाने फेमस आहे? बरोबर, झाशीची राणी लक्ष्मीबाई. पण हे नाव तर लग्नाच्या नंतरच होतं. आधीच नाव काय होतं? मणिकर्णिका तांबे. काशीमध्ये राहत असलेल्या महाराष्ट्रीयन ब्राह्मण फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्या 4 वर्षाच्या होत्या तेव्हाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि नंतर त्यांचे वडील मोरोपंत तांबे यांनी त्यांना लहानाचं मोठं केलं. लहानपणापासूनच अभ्यासासोबत त्यांच्या वडिलांनी त्यांना घोडेस्वारी, तलवारबाजी या सगळ्याचं ज्ञान दिलं आणि एक योद्धासारखं कुशल बनवलं. वयाच्या 14व्या वर्षीच त्यांचा विवाह झाला झाशीच्या राजांसोबत आणि तेव्हा त्यांचं नाव झालं झाशीची राणी लक्ष्मीबाई. त्यांचं फेमस वाक्य सगळ्यांनाच माहिती आहे, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. हे त्यांनी केव्हा म्हटलं आणि का? त्यांच्या विवाहानंतर त्यांना एक मुलगा झाला, पण 4 महिन्यातच त्या मुलाचा मृत्यू झाला आणि यामुळे ते राजा खूप अस्वस्थ असायचे, खूप आजारी असायचे आणि त्यामुळे त्यांनी एका नातेवाईकांचा मुलगा दत्तक घेतला. पण त्या मुलाचं नाव दामोदरराव ठेवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजाचा मृत्यू झाला. आता प्रश्न होता, राजाचं राज्य नंतर कोण चालवणार? तेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, त्याचेच रूल होते. भारताचा जनरल गव्हर्नर लॉर्ड डलहौसी होता. त्यांनी असा नियम बनवला होता की जर राजाला मुलगा नसेल तर ते राज्य इंग्रजांकडे येणार. दत्तक मुलाला ते राज्य देणार नाही आणि म्हणूनच राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांना एक निवेदन लिहून दिलं होतं की या मुलाचाही त्यांनी स्वीकार करावा उत्तराधिकारी म्हणून. पण ते निवेदन इंग्रजांनी मान्य नाही केलं आणि त्यांनी झाशीच्या राणीला झाशी सोडून जाण्यास सांगितलं आणि झाशीचं राज्य इंग्रजांकडे सोपवण्यास सांगितलं. आणि तेव्हा राणींनी म्हटलं, मैं मेरी झाशी नहीं दूंगी आणि युद्धाला सुरुवात झाली. झाशीच्या राणीचं सैन्य आणि इंग्रजांचं सैन्य. राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या लहान मुलाला पाठीवर घेऊन घोड्यावर स्वार होऊन इंग्रजांशी लढाई केली. पण अखेर 1858 मध्ये इंग्रजांनी झाशी ताब्यात घेतली. त्यानंतर राणी लक्ष्मीबाईंचे सैन्य यांनी ग्वाल्हेरचा किल्ला ताब्यात घेतला, जो इंग्रजांसाठी खूप महत्वाचा होता. आणि शेवटी इंग्रजांविरुद्ध आपल्या लोकांसाठी लढता लढता त्यांचे प्राण गेले. त्यांचं हे जीवन आपल्यासाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच म्हणतात, खूब लड़ी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी. जय हिंद.